उजव्या गुडघ्याने बायाला बी पाठ आहेत बाया म्हणतात माय महाराजाची काय भूक लागली काय महाराज कोण्या पायाने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत याला सुद्धा शास्त्र आहे घरामध्ये जर लेकरू जन्माला आलं महिला मंडळ अगोदर बघायचं रांगत असताना उजवा पाय पुढं करायला का डावा पाय पुढं करायला हे जर डाव्या पायानं रांगलं अगोदर जर डावा पाय पुढं केला समजून चालायचं म्हातारपणात आपलं कल्याण करणार आहे रांगता रांगता काय त्यानं उजवा पाय पुढं केला तर समजून चला आपला दावा लवकरच घालणार आहे हे बी त्याला शास्त्र आहे महाराज जगाचे मालक रांगले पण कसं रांगले वर्णन केलं तळवे तळ हात टेकीत आणि डाव्या गुडघ्याने रांगत असताना सुद्धा जगाच्या मालकानं खोडी केली आणि एक एक गवळण यशोदेकडे तक्रार घेऊन येत होती गवळण सांगती गाराणी रात्री आला चक्र पाणी बाई यशोदे खातो दही दूध तूप लोणी अवघ्या फोडिल्या विरजणी हे ग बाई आम्हासी पहावे ना यशोदे बाळ तुझा ताना पोटवरी शोषो धिंगाणा अगं यशोदे एकुलतं एक लेकरू आहे तुझं तुला सांभाळणं होत नाही का वास्तविक पाहता जगाच्या मालकाला चोरी करायची गरजच नव्हती का गरज नव्हती हे चोरी दही दूध तूप लोणी तुकाराम दादा निमित्त होतं पण जगाचे मालक चित्त चोरण्याकरता गवळणीत जात होते चित्त चोरी येले हरीने माझे हरिले अहो जगाच्या मालकाच्या घरी दादा 9 लाख गायी होत्या भगवान श्रीकृष्णाच्या घरी त्याच्या घरी 9 लाख गायी आहेत ते चोरी करीन का विचार करून बघा आई तुझा मी एकुलता एक गाई राखी तो 9 लाख आई तुझा एकुलता एक गाई राखी तो 9 लाख आई तुझा मी एकुलता एक गाई राखी तो 9 लाख आई तुझा मी एकुलता एक गाई राखी तो 9 लाख गाई राखोनी झिजली नख मला जेव घाल मला जेव घाल मला जेव घाल ग यशोदे यशोदे घराकडे चाल ग मला जेव घाल 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 साध्या गव्हाची पोळी लाटी साध्या गव्हाची पोळी लाटी मला पुरणपोळी दे मोठी नाही आडवीत गुळासाठी मला जेव घाल मला जेव घाल मला जेव घाल इथं नाही ना कोणी यशोदा जरी असली तर ती मै सख्खी मावशी यशोदे घराकडे चाल ग मला जेव घाल यशोदे घराकडे चाल ग मला जेव घाल मला जेव घाल टाळी वाजवा एकदा तो करम दादा बरं का दादा अर्जुन महाराज मी तर आल्या आल्या कीर्तनात विना घेतल्या घेतल्या अर्धे लोक नाराज झाले असतील म्हणले असते या तरुण पोराने कशाला इतकुसं सशाचं पिल्लू कीर्तनाला बोलिला असं कायच काल्याचं कीर्तन सांगत असं मग तबी तिकडे बघितलं अर्धे लोक नाराज झाले असतील ना मी येता येता माझ्या गाडीमध्ये 4-5 बाया आणल्या पाय पाय येऊ लागल्या त्याला घेऊन आलो येता येता गाडीमध्ये त्याच्यात चर्चा चलत असेल मा इतकुसा महाराज काल्याला कशालाच बोलिला असेल माय खरं सांगा सध्याच्या काळामध्ये लोक बाह्यरंग बघतात का अंतरंग बघतात दादा बाहेरंग बघतात गावात जर कीर्तनकार आला अगोदर बघतात कोण्या गाडीमध्ये आलाय मग बघतात कोट कसा नेसलाय फेटा कसा घातलाय मग कीर्तन माती का सांगता येणार त्याला आपण बाहेरंग पाहिल्यामुळं आपल्याला नुकसान होतं फसवणूक होऊ शकते बाहेरंग माणसानं कधी बघितला नाही पाहिजे काल्याचा महाराज आजचा बारीकच आहे दिसायला दादा तुमचं काय नाव सांगितलं दादा दादा म्हणते ना तुम्हाला दादा एका माणसानं बाजारामध्ये विंचू आणले इकायला इंचू काय आणले पेटी मास्तर म्हणतील महाराज तुमच्या का गोळ्या संपल्या का काय इंचू कुठं बाजारात इकत असते का काय सज्जनांनो हे कलियुग आहे कलियुग या कलियुगात तुम्ही कशाचा बी धंदा टाका गिराईक तयारच आहे तुम्ही साप ऐकायचा जरी धंदा टाकला साप तरी सुद्धा लोक घेणार दादा कशाला शेजारच्या घरात सोडायला कायाचा धंदा टाका गिराईक तयारच आहे तसं एका माणसानं बाजारात विंचू आणले इकायला आणि विंचूची 3 ढिगल केले काही विंचू लहान होते काही थोडे मोठे होते काही त्याच्यापेक्षा मोठे होते आणि असे ढिगल केले बाजारामध्ये आपल्या गावातलं गिराईक गेलं दुकानदारला विचारलं दुकानदार ते विंचवाचा ढिगल केवढ्याला आहे दुकानदार म्हणे कोणता तो छोटा दुकानदार म्हणे 1000 रुपयाला
आणि त्याच्या बाजूचा तो मोठा दुकानदार म्हणे तो बी 1000 रुपयाला, आणि त्याच्या बाजूचा तो मोठा दुकानदार म्हणे तो बी 1000 रुपयाला. गावातला गिराईक म्हणे तुम्ही काय येडे आहेत का काय, काही विंचू लहान आहेत, काही मोठे आहेत, काही त्याच्यापेक्षा मोठे आहेत. आणि सगळ्या ढिगलाची किंमत सारखी कमून ठेवली. तो दुकानदार म्हणे दादा या तिन्ही ढिगलातला तू कोणता बी इचू घे, आओ कोणता बी इचू घे, दणका एक. तसा आजचा मारा जरी दिसायला बारीक असेल पण दणका तितकाच देते विठ्ठला. काय कमी नव्हती जगाच्या मालकाला सजनो. आईला नच घे ग उंडा, मला करून दे ग मांडा. ए पोरीनो मांडा कळतो का तुम्हाला? मांडा नाही कळत? या पोरीला मांडा काय कळणार? बरं चपात्या तर करायचं असते ना, करता येतात का? गोल करतात का? भारताचा नकाशा करतात? हा तेवढं तरी संस्कृती टिकून ठेवा. हे उंडा आणि हे मांडा हे महिला मंडळीला जुन्या कळतं, आताच्या पोरीला नाही कळत. आणि तुम्हाला स्वयंपाक बी नीट येत नाही, तुमच्याकडे सगळं साहित्य डब्याचे डब्या मसाला चव नाही कशाला. त्या सगळ्या गोष्टी मांडा जगाच्या मालकाला म्हणायचे भगवान श्रीकृष्ण आईला. आई आईला नच घे ग उंडा, मला करून दे ग मांडा. लांब गेल्या गाईच्या धुंडा, मला जेव घाल, मला जेव घाल, मला जेव घाल ग. यशोदे घराकडे चाल ग. वा वा पेटी मास्तर वा, टाळी वाजा एकदा. जमलं. चला आमच्या गाडीत जाताना जाऊ. त्याच्या मंडळी म्हणते माय तू बी बोंबलत फिरतो ना, आमच्या बी मालकाला घेऊन जातो का? महाराज उपदेश केला. ज्याच्या घरी 9 लाख गाई होत्या भगवान श्रीकृष्ण ते चोरी करतील का? मुद्दा बघा आपला कुठे. गवळणी ज्या तक्रार घेऊन येत होत्या यशोदेकड, जगाच्या मालकाला चोरी करण्याची गरज नव्हती सज्जनो, पण चित्त चोरण्याकरता ही निमित्त आहे. ज्याच्या घरामध्ये 9 लाख गाई त्याला चोरी करण्याची गरज नाही, पण प्रत्येक गवळण यशोदेकडे येत होती. यशोदे दुसरी आली धावोनी, मने ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, दोईची गाठ देवोनी. गाठ बाई कोणाशी सुटेना. जगाचे मालक एक तर कुणाच्या वाटा जात नव्हते. सगळ्या सवंगड्याला सांगत होते ए पेंद्या सुदाम्या वेड्या वाकड्या, ए ट्याकडं एक म्हातारीन म्हातारा राहते, लागलं तर त्याला किराणा नेऊन देवत जा, पण त्याच्या नादी लाग जाऊ नका. इतकं बोलल्यावर त्या म्हातारीला वाईट जोर सुटला. चौकातच आली श्रीकृष्णाला म्हणली ए कृष्णा, सगळ्याच्या घरी चोऱ्या करतो, माझ्या घरी येऊन दाखव. भगवान श्रीकृष्ण म्हणले पेंद्याला पेंद्या या म्हातारीचा नंबर लिहून घ्यायला गर्व झालाय. पेंद्या म्हणे तिचा नंबर लिहून घ्यायची गरजच नाही, मागच्या 3 वर्षापूर्वी फॉर्मला होती. भगवान श्रीकृष्ण म्हणले काय नाव आहे तिचं? पेंद्या म्हणे शांताबाई. असं लिहून घ्या म्हणे, आणि हिच्याच घरी चोरी करणार. म्हातारीला सांगितलं शांता काकू तुझ्या घरी चोरी करण्याकरता येणार मी. म्हातारी म्हणे कृष्णा कवा येशील ते सांग. देव म्हणे मी कधी बी येऊ शकतो. चतुरा तो शिरोमणी, कधी बी येईन म्हणून असं सांगू नको, डायरेक्ट कधी येशील ते सांग. देव म्हणे मी काल्याचं कीर्तन झाल्यावर बी येऊ शकतो, नाही तर रात्री बी येऊ शकतो माझ्या घरी. हो तुझ्या घरी येणार म्हणजे येणार. जगाचे मालक म्हातारीच्या घरी गेले. म्हातारी खाटावर झोपलेले होते. जगाचा मालक आहे, त्याला काही सांगायची गरज नाही. आणि त्याच्यामध्ये जोडी अशी होती, म्हातारी होती 11 फूट आणि म्हातारा होता माझ्यासारखं 5 फूट. कोणी जोडा बशीला होता ते काय मला अजून गवसलं नाही. मला वाटलं भद्रेगाव मध्ये सापडन ते म्हातारं, पण इथं बी नाही दिसलं मला. जोडी बांधली, कारण पूर्वीचे जे बायोडाटे होते हे म्हातारीची लग्न होते जुन्या काळामध्ये, तेव्हा बघत नव्हते मुलगी दिसायला सुंदर आहे का मुलगा दिसायला सुंदर आहे का, अजिबात बघत नव्हते. उंची सुद्धा बघत नव्हते, फक्त घराणा चांगला दिसला की म्हातारे म्हणत होते घ्या उरकून. आताचा काळ लय बदलाय बाबा. ते बायोडाट्या सगट, उंची सगट, गोराय का काळा याच्या सगट बघाली सगळी. पण ते जुनं म्हातारीचं जुना काळ होता. म्हातारी होते 11 फूट, म्हातारं होतं 5 फूट. आणि भगवान श्रीकृष्ण गेले आणि दोघांची दाढीची येणीची गाठ मारली. सकाळी जाग यावं म्हणून मधात मुगूस सोडून दिलं. सकाळचा टाइम झाला. सकाळचा टाइम झाल्याबरोबर म्हातारी उठण्याकरता जाणार. म्हातारीच्या येणीला झटका बसला आणि म्हातारीच्या जाडीला झटका बसला. मस्त होण्या मातली धांगडी कडी ती ओढा ओढी मज लागी. म्हातारा म्हणे ए कशाला दाढी वाढायला लागली माझी? ती म्हणे म्या तुमची दाढी वडी का तुम्ही माझी येणी वळली? बघतात माग फिरून तर काय दाढीची येणीची गाठ मारलेली. त्यावेळेस म्हातारा म्हणे म्हातारीला तू काय यशोदेच्या पोराला काय बोलली होती का? ते म्हणे काय नाही माय फक्त एवढंच म्हणले होते माझ्या घरी येऊन बघ. बॉम्बला आता हे कुठाना सगळं त्यानंच केला. मग बायको म्हणे एवढा काय ताण घ्यायला, येणीची दाढीची तर गाठ मारली ना, कापा ना येणी. ते कापायला गेलो कापता येईना. बरं जाळून बघा, जाळाले तरी सुद्धा जाळता येईना.
नामदेव महाराज म्हणले यायची अवस्था कशी झाली माहिती का? म्हातारी होती 11 फूट, म्हातारं होतं 5 फूट. नामदेव महाराज म्हणले यायची परेशानी कशी झाली. गवळण गरगर गिरक्या मारी, गवळी दाढी वरवर करी, गवळी दाढी वरवर करी, गवळण गरगर गिरक्या मारी, गवळी दाढी वरवर करी. आता दादा म्हातारी होती 11 फूट, म्हातारं होतं 5 फूट. म्हातारीची काय उंची पुन्हा ना. नामदेव महाराज म्हणले त्याची अवस्था कशी झाली. म्हातारी पुढं पुढं पळायली आणि हो आता दाढीची येणीची गाठ मारल्यानंतर पुढं कोण राहणार? म्हातारी पुढे. म्हातारी म्हणली होय होय लग्नात पुढं कोण होतं? तेव्हा म्हणे पुढं लग्नात मीच होतो. मग लग्नात तुम्ही होतात ना, आता म्हातारपणात मी पुढं चलते, तुम्ही माझ्या मागं चला. म्हातारी 11 फूट, म्हातार 5 फूट. दाढीची येणीची गाठ मारली, म्हातारा असं वर 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 करी चालायला. गवळण गरगर गिरक्या मारी, गवळी दाढी वर वर करी. मधामध्ये त्यांची बेजारी झाली. कापायली येणी, कापता येईना. जाळून बघायला जाळता येईना. सकाळचे 8 वाजले. शेजारची शकुंतला म्हणे माय ही गवळण तर सकाळी सकाळी लवकर 4ला उठतीन, सडा टाकीतीन, आज 8 वाजले तरी सुद्धा उठाना. बायानं विचार केला माय दोघांनी संगत फाशी घेतली नसन. बायाचं घरानं माणसात गेलं. अरे बघतात काय म्हणी, दरवाजा तोडा. दरवाजा तोडा. आता 80 म्हणतोय बपो सकातात येऊ. आतमध्ये तर यागळाच पिक्चर चालू आहे. गवळण गरगर गिरक्या मारीन, गवळी दाढी वर वर करी. मेळ लागाना कुणाची कुणाला ते सोंग आलं बाहेर. दाढीची येणीची गाठ मारलेली सोंग बाहेर आलं. आणि भगवान श्रीकृष्णानं सगळ्या लहान लेकराला सांगून ठेवलं, अय आता आपल्या गावात असं सोंग येणार आहे की तुम्ही कधी नाही पाहिलेलं सोंग भेटणार आहे. सगळ्यांनी पराती घेऊन या वाजवण्याकरता. ते लहान लेकर आहेत त्याला फक्त एकदा सांगायची गरज. सगळे पराती घेऊन आले वाजित बसले. हाताला धरलं या. आता त्या लेकराला काय सांगायची गरज पडती का काय? वाजित गाजित यशोदेच्या दारामध्ये आलं. डोळ्यामध्ये पाणी आलं म्हाताऱ्याच्या आणि म्हातारीच्या. आणि भगवान श्रीकृष्ण यशोदेच्या मांडीवर बसले आणि यशोदेला म्हणतात आई तुला माहिती नाही मी कोणाच्या घरी जातो का? कोणी केला? जगाचा मालक आहे. कुणाच्या बी नादी लागा. संतांच्या जगाच्या मालकाच्या माणसाला कधी नादी लागू नये. डोळ्यामध्ये पाणी आलं सांगितलं. विचार करा गाठ सोडायलेत पण सुटाना, कापायलेत पण कापता आली नाही का? जगाच्या मालकानं बांधलेली गाठ आहे ती सुटत का ती? अहो ती दादा लग्नातली ती सुपारी सुटत नाही आपल्याला. कवा असते ती सुपारी? ब्रह्मचारी आहेत का सगळे? ती सुपारी सोडायचा कार्यक्रम केव्हा असतो तुमच्याकडे? हा चांगलं लक्षात ठुले पेटी मास्तर ना हळद सुटल्यावर. राईट राईट. बरं ते सामान्य सुपारी आपल्याला सोडता येत नाही हो. आता पाठीमागे 7-8 महिन्यापूर्वी माझं लग्न झालं. मी ती सुपारी सोडलो माझ्या बायकोच्या हातातून. सोडित ना ती तुकाराम दादा. मी रडकुंडीला आलो पण ती सोडित ना. मी तिच्या हळूच कानात म्हणलं सोड ना सक्रातीला 2 साड्या घेतो. खरं सोडली ना तिनं. अशी चालाकी मारावं लागते कुठंतरी. मग विचार करा ब्राह्मण देवताना हातात दिलेली सुपारी आपल्याला लवकर सुटत नाही. जगाच्या मालकानं बांधलेली गाठ कुठं सुटन का महाराज? म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि भगवान श्रीकृष्णा समोर आले. जगाच्या मालकानं हात लावला आणि गाठ सुटली. या भगवंताच्या अनेक लीला आहेत सजनो. जितकं तुम्ही लीलाचं वर्णन करता तितकं माणसाचं पोट भरून जातं महाराज. आपोआप माणसाचं. यशोदेकडे गवळणीची तक्रार येत होती. ही गवळण गेली, दुसरी गवळण येत आली. परवा आला मुच्या घरा, दारी निजला होता म्हातारा. यशोदे अगं तुझ्या लेकराच्या खोड्या का सांगायसारख्या आहेत का काय? एकुलता एक लेकरू आहे, तुला जर सांभाळणं होत नाही आवर घाल ना माय. आवरी आवरी आपुला काना, नाशिएल्या मुच्या सुना, नाशिएल्या मुच्या सुना. आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना, नाशिएल्या मुच्या सुना. तुलाच गोड वाटे काना काना काना, नाशिएल्या मुच्या, नाशिएल्या मुच्या. यशोदे आवरी आवरी आपुला काना, नाशिएल्या आमुच्या सुना. यशोदेकडे गवळणी तक्रार घेऊन येत होत्या. तक्रार लाज काढत होत्या यशोदेची लाज. यशोदेच्या डोळ्यात पाणी आलं. सांगितलं काना अरे आपल्या घरी कशाची कमी आहे? 9 लाख गायी आहेत आपल्या घरी. सगळ्या गवळणी यायल्या तर मला नाव ठोठो चालल्यात. आईसी ऐकता गारानी, यशोदे नैनी आले पाणी. कृष्णा खोड्या देता कोणी, शरण एका जनार्दनी.
प्रेम ती येसी आवरे ना. प्रत्येक गवळण तक्रार घेऊन येतो ती यशोदेकड, पण यशोदा म्हणायची नाही हो माझं लेकरू तसं नाही. बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतय गोजिरवाने. काय सांगता गाराने ग गोकुळच्या राणी. उलट माझ्या लेकराला पाहण्याकरता तुम्हीच येतात आणि त्याच्यावर आरोप घालतात. तुम्ही लपवणी याचा भौरा, आळ घेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. माझ्या लेकराची खोडी सांगतात, तुम्ही खोडी करता परत माझ्या लेकराकडे येतात. तुम्ही लपवणी याची गोटी, आळ घेता या जग जेटी. तुमची एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी. जितक्या गवळणी तक्रार घेऊन येत होत्या यशोदेकड, पण यशोदा म्हणत होती माझं लेकरू खोडकर नाही. अजून ऐका, ज्या बाईच्या लेकराचं भांडण झाल्यानंतर शेजारीन जर घरी तुमच्या भांडण घेऊन आली आणि ती जर म्हणली तुझं लेकरू खोड करे, जी बाई म्हणती का हो माझंच लेकरू खोड करे, समजून चालायचं ती त्याची सखी मायच नाही. विठ्ठल जी लेकराचे अपराध पोटामध्ये सहन करून घेते तिला आई म्हणतात. पण एक दिवस जगाच्या मालकानं घरीच चोरी केली. त्यावेळेस यशोदेला कळलं आणि यशोदेनं सांगितलं कृष्णाला, कृष्णा खबरदार, उद्यापासून जर कुणाच्या घरी जर चोरी करण्याकरता गेला असता बघ, कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. आपल्या घरी काही कमी नाही. एकदा जगाच्या मालकानं घरीच खोडी केली. खोड्या नको करू माझे बाबा, बाबा खोड्या नको करू माझे बाबा, बाबा खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. हाती घेवनिया काठी शिकविते जग जेठी. हाती घेवनिया काठी शिकविते जग जेठी. मोठीची माझी काका काका खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. यशोदा पाया पडली कृष्णाच्या, कृष्णा आता मात्र तू खोड्या करू नको. पण जगाच्या मालकानं घरीच खोडी केली. काय खोडी केली? यशोदेने एकदा कृष्णाला मांडीवर घेतलं आणि कृष्णाने एकदा यशोदे मातेला विचारलं, आई या जगामध्ये तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं? यशोदा मातेनं सांगितलं, बाळा एखाद्या आईला लेकराशिवाय जास्त कोण आवडतं? अरे लेकरू सांभाळी जरी नसलं, घराच्या बाहेर जरी हाकलून दिलेलं असलं तरी आईला जर विचारलं माय तुम्हाला कोण आवडते, लेकराचंच नाव येणार. मग कृष्णाने विचारलं यशोदा मातेला, माय या जगामध्ये तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? यशोदा म्हणी, लाला तुझ्यापेक्षा जास्त मला काहीच आवडत नाही. असं मी तुला सगळ्यात जास्त आवडतो. मग यशोदा मातेचं खरंच आपल्यावर प्रेम आहे का म्हणून भगवान श्रीकृष्णाने यशोदा मातेची परीक्षा घेतली. चुलीवर दूध ठेवलेलं होतं तापण्याकरता आणि अग्निदेवताला आमंत्रण दिलं. जाळ वाढवला भगवान श्रीकृष्णाने आणि दूध उतू जाऊ लागलं. आणि यशोदेच्या मांडीवर भगवान श्रीकृष्ण झोपलेले होते, गप्पा गोष्टी करत होते. त्यावेळेस यशोदेनं विचार केला, वास यायला लागलाय दुधाचा. आणि लालाला सांगितलं, काना थोडं उतर बारा खाली, दूध उतू चाललंय. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणले, आई तू आताच म्हणली ना मला काहीच आवडत नाही, मला फक्त तूच आवडतो. मग जाऊ दे ना, दूध गेलं तर उतू गेलं तर काय, पण बाईचा लेकरापेक्षा जास्त जीव असतो. कशात? दुधातून त्या साईमध्ये फुकू 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 दूध देतात बघा बायाला, पण साई पडू देत नाही. यशोदेनं सांगितलं, कृष्णा दूध उतू चाललंय, जरास खाली बस. कृष्णानं सांगितलं, तुझा माझ्या जीव आहे, मी उठणार नाही, दूध गेलं तर गेलं. यशोदेनं एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं, कृष्णा खाली उतर. कृष्ण उतरा, कृष्णा खाली उतर. यशोदेला राग आला आणि कृष्ण उचलला खाली ठेवला. बाया तसंच करतात बघा, लेकराला उचली त्यात दणकन आदळल्याबरोबर कृष्णाला राग आला आणि जगाच्या मालकानं यशोदेच्या घरातलं दही दूध तूप लोणी सगळं सांडून दिलं आणि उरलेलं माकडाला खायला करता दिलं. यशोदेला कळलं, गवळणी आतापर्यंत तक्रार करीत होत्या, आता मला कळलं की आपलंच लेकरू खोड करे. आणि कृष्णाला सांगितलं, कृष्णा आता तू घरी ठेवायच्या लायकीचा नाही, आता आपल्या जेवढ्या गायी आहेत तेवढ्या गायी घेऊन वृंदावनामध्ये जायचं. हित उद्या जाई राणा, उद्या जाई राणा सवे, सवे घेऊन गोधना, उद्या जाई राणा सवे घेऊन या गोधना. कृष्णा मला वाटत होतं तू खोड्या करणार नाहीस, पण तू घरी खोडी केली तेव्हा मला कळालं की तूच खोड करे.
आता आपल्या 9 लाख गायी घ्यायच्या आणि वृंदावनाच्या दिशेनं गायी चारण्याकरता जायचं. जगाच्या मालकानं हातामध्ये काठी घेतली, खांद्यावर घोंगडी घेतली. 9 लाख गायी घेऊन वृंदावनाच्या दिशेनं आपल्या सवंगड्यासोबत जगाचे मालक निघले. पण हातामध्ये काठी, खांद्यावर घोंगडी आणि 9 लाख गायीच्या पाठीमागं जगाचे मालक जात असताना हे यशोदेनं पाहिलं आणि विचार केला. डोळ्यात पाणी आलं आणि विचार करू लागली. एकुलतं एक लेकरू आहे, कधी उन्हात गेलं नाही, कधी घर सोडवलं नाही. सगळ्या सवंगड्याला आवाज दिला यशोदेने, ए पेंद्या सुद्धा म्या वाड्या वाकड्या, अरे एकुलतं एक लेकरू आहे माझं. आतापर्यंत आईला कधी सोडलं नाही, कधी राजवाड्याच्या बाहेर गेलं नाही. जास्त लांब जाऊ नका बरं का माझ्या लेकराला घेऊन. जवळीच खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. आणि जगाचे मालक 9 लाख गायी घेऊन वृंदावनाच्या दिशेने गेले. विचार करा, जगाचे मालक असताना 9 लाख गायाचं रक्षण केलं. आपण एका गायीचं रक्षण का करू नये? चला वळू गायी बैसू जेऊ एके ठाई. जगाच्या मालकानं गायी घेतल्या आणि वृंदावनाच्या दिशेने निघाले. गायी चारत असताना जगाच्या मालकानं आपल्या सवंगड्यासोबत खेळ खेळले. मुरी वाजे घमामा, डुमरी वाजे घमामा, डुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा, भवरा बाई भवरा, या राधिकेचा, या राधिकेचा नवरा 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 खेळ भवरा बाई भवरा, भवरा बाई भवरा, बाई भवरा, वाह ताळी वाजवा. राहिले का खेळ अजून? त्यप 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 त्यो गडियाला तिकून डाव दिला झोकून, गेला गुडगा वाकून. किती करशील रे कानोबा, खेळ डाव जाऊन कोरडी. मला 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 कसा सापडला सियाज, आला तुझ्यावरी राज, नाही थोडीशी लाज. कोणाला दादा? मला का? हा, किती करशील रे कुर्र घोडी कानोबा, खेळ डाव जाऊन कोरडी. खेळत होत सुरकवडी माझी घोंगडी हरवली, सुरकवडी माझी घोंगडी हरवली, सुरकवडी माझी घोंगडी हरवली, माझी घोंगडी हरवली, माझी घोंगडी हरवली, माझी घोंगडी हरवली, माझी घोंगडी हरवली. खेळत होत सुरकवडी माझी घोंगडी हरवली, खेळत होत सुरकवडी माझी घोंगडी हरवली, सुरकवडी माझी घोंगडी हरवली, खेळत होतो सुरकवडी माझी घोंगडी हरवली, माझी घोंगडी हरवली. लेकरांनो, ए पोरांनो इकडे बघा. तुम्हाला सुरकवड्या माहित आहेत का? सुरपाट्या नाही? तुम्हाला फक्त मोबाईल मधला पबजी लुडोच माहिती. या लेकराला ते बी नाही. ए मुलींनो, तुम्ही ते मातीमध्ये काच खेळलात का नाही? काचकुऱ्याचा खेळ नाही? इचकलं ते आता कुठंच राहिले नाही हो.
आता ज्या मुली पाठीमागचे 15 20 30 वर्षापूर्वी ते मातीमध्ये खेळायचे बघा, ते काय म्हणतात त्याला, काच काच असा लपवत लपवत काय खेळ असायचे मर्दांगी. इटी दांडू खेळत का रे तुम्ही? किती जण असते इटी दांडू खेळायला? एक जण. काय माती खेळलात मग तुम्ही? इटी दांडूला एक जण लागतं वय रे. आणि कोल्ह्यावर झालायचं कोणी मग? इटी दांडू खेळायला किती माणसं लागतात? 5-6. किती बी जमतात, बरोबर आहे दादा. 6च्या पुढं. कोलायला किती जण लागतात? एक जण. आणि झेलायला किती बी जमते झेलायला. बरं खरं सांगा, कोलणाऱ्यावर जिम्मेदारी आहे का झेलणाऱ्यावर? झेलणाऱ्यावर. कोलणारा सहज कोलून जाते, नुसता मग ते कोलू का रे, झेलणारे मग ते थांबाय बाबा आमची गडी बघू दे सावध आहेत का नाही. मग झेलणारे पाठीमाग बघते सावध आहे का, सावध आहे. कोलणारा मग ते कोलू का, झेलणारे मत येत सावध का, हो कोलू का, कोल. एकदा इट्टी कोल्ली रे कोल्ली, पाठीमागची तयार. झेला रे झेला वरच्या वरी झेला, झेला रे झेला वरच्या वरी झेला, अन झेला रे झेला वरच्या वरी झेला, झेला रे झेला वरच्या वरी झेला. हातीचे का गमावितो पाठीशी खाये टोला, कमाईतो पाठी काय टोला, ए हातीचे का गमावितो पाठीशी खाये टोला, कमाईतो पाठी काय टोला. अन झेला रे झेला वरच्या वरी झेला, झेला रे झेला वरच्या वरी झेला, झेला रे झेला वरच्या वरी झेला. झेला वरच्या वरी झेला. राज असतो बघा, राज इटी दांडूचा. हे आपण खेळले तर यांना माहिती. एकदा जर राज आला, गोट्या जर राज आला तर ढोपर असं घाशी चालू लागतंय, कातड निघायचं महाराज. ते राहिलं नाही आता. इटी दांडूचा राज आला ते ढोपर पाठीशी का गमावितो पाठीशी खाय टोला, आणि झेला रे झेला वरच्या वरी झेला. हे मर्दांगी खेळ होते महाराज. सुरपाट्या सुरपाराब्या इटी दांडू चेंडू, इटी दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडियला यमुनेच्या तीरी. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना वना, गाई गोपाळ सवंगडी वना. सर्व पेंदे सुद्धा मी सांगितलं, ए कृष्णा तू येता येता नाश्ता करून आला अशीन, 1 वाजायला कौरव तुला खेळ खेळायची. कृष्णानं सांगितलं मग काय करायचं, काय नाही देवा सोबत शिदोरे आणल्यात, आता जेवण तर करून 1 वाजत आलाय. मग भगवान श्रीकृष्ण सांगितलं आपल्या सवंगड्यांना आपली शिदोरी एकत्रित करा. आणि सगळ्या सवंगड्यांनी आपली शिदोरी एकत्रित केली आणि जगाच्या मालकाने पुष्पकमळाप्रमाणे सगळ्या सवंगड्यांना उभं केलं. मध्यस्थी जगाचे मालक उभे राहिले आणि सगळ्या सवंगड्यांनी आणलेली शिदोरी एकत्रित करून त्या शिदोरीचा प्रसाद जगाचे मालक आपल्या हाताने, जगाच्या मालकाच्या हाताने सगळ्या सवंगड्यांना वाटत होते. याचं वर्णन भानुदास महाराज करतात. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली माऊली तारा, ज्ञानेश्वर माऊली, माऊली तारा, माऊली ज्ञानराज माऊली तारा.